हरे कृष्ण, जय शिवराय। सकाळच फ्रेश होऊन ट्रेनच्या बाहेरील सुंदर वातावरण पाहत आम्ही सर्व मथुरा स्टेशन कधी येतं आहे याची वाट पाहू लागलो। पौष्टिक लाडू आणि भाकरी खाऊन सकाळचा नाश्ता केला। साधारण 11च्या दरम्यान मथुरा स्टेशन आले। बाजूला एक आर्मीची ट्रेन लागली होती, त्यात आर्मीमध्ये लागणाऱ्या गाड्यांचा ट्रान्सपोर्ट चालला होता। मग आम्ही सर्वजण रिक्षा पकडून वृंदावनातील रूमवर आलो। रूम देखील छान आणि ऐसपैस होती। आसपास कुठे व्यायाम करण्यासाठी गार्डन आहे का हे पाहायला गेलो, पण तिकडे माकडांचा खूप उपद्रव होता। मग एक जागा शोधली जिथे मला चांगला व्यायाम करायला मिळेल। आज बेसिकच व्यायाम केला, कारण आधीच 24 तास ट्रेनमध्ये बसून थोडी हालत बिकट झाली होती। थोडी स्ट्रेचिंग करून सूर्यनमस्कार केले, नंतर पुशअप्स, हनुमान दंड, रामदंड आणि इतर बेसिक योगा करून प्लँक व प्राणायाम केले। नंतर रूमवर जाऊन थंड पाण्याने स्नान करून प्रसाद घेऊन सायंकाळी आम्ही सर्व भक्तगण वृंदावन धामाची परिक्रमा व दर्शन करण्यासाठी कीर्तन करत अनवाणी निघालो। रस्त्यावरती लोक दंडवत करत परिक्रमा करत होते, ते पाहून आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो। थोडं पुढे गेलो आणि आलं सप्त मंदिरांपैकी एक श्री राधा मदन मोहन मंदिर, जिथे श्रीकृष्णांना पाहून श्री मदनदेव सुद्धा मोहित झाले होते। त्यानंतर अजून काही प्राचीन मंदिरं, कुंड आणि सरोवर पाहिले, जिथे श्रीकृष्णांच्या असंख्य लीला झाल्या होत्या। आणि मनात एकच भावना उमटत होती, वृंदावन हे फक्त फिरण्याचे ठिकाण नाही, ही तर साक्षात कृष्ण प्रेमाची अनुभूती आहे। राधे राधे।